नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटी ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मतदान होताच पीक विमा जमा व्हायला सुरुवात, पहा संपूर्ण बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना खरीप 2023 मध्ये 25% अग्रिम मंजूर करण्यात आली होती आणि मंजूर रक्कम वाटप देखील झाली होती। मात्र राज्यात गतवर्षी 21 दिवसाचा खंड व दुष्काळ जाहीर केल्यामुळे 100% पीक विमा मंजूर करण्यात आला होता। मात्र शेतकऱ्यांना अद्यापही फक्त 25% अग्रिमचं वाटप झालं आहे। आता 75% वाटपाची अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्ग करण्यात येणार आहे। तर यात आपण जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये जिल्ह्यांची यादी जर बघितली तर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, लातूर या जिल्ह्यांचा समावेश असून येणाऱ्या 24 नोव्हेंबर 2024 पासून वाटप सुरू होणार असून थेट डीबीटीद्वारे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। शेतकऱ्यांसाठी ही होती मोठी बातमी। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। धन्यवाद।